राम राम पाटील. राम 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 राम. काय चाललंय? बस निवांत. काय चाललंय? पाटील आपलं ते नदी पैसे ते आपल्याला डेड बॉडी सापडली होती. हा. त्याचं काही कळलं का नाही? का आपल्याच गावातले 2 पोरं निघाले. कोण? ते मदन आणि काय ते काय कसं नाव आहे त्या पोराचं नाव? आपला प्रताप प्रताप. ते दोघं होते का? हा ना. आणि त्यांनीच आपल्याला फोन केला होता. आता दोघांनी कांड करून ठेवलेली होती. कबुली दिली का त्याची? कबुली म्हणजे काय, आता पोलीस ते पकडून घेऊन गेलेत. आता ते कबुली देतात की नाही देतात ते आता बघूच ना. आता काय होतं काय कळायला मार नाही. पण त्या दोघांवर शक आलेलं आहे. नाही पाटील, हे बघा. हा. आता ती आपल्या गावातली जरी नसली तरी आता ती डेड बॉडी आपल्या गावात सापडलेली. जरी आपल्या गावातली असली तरी कायद्यामोर कुणी मोठा कोणच नाही. शिक्षा झालीच पाहिजे. पक्का झाली पाहिजे. शिक्षेला हे नाही द्यायचं आपलं. आपण कोणाची साथ नाही द्यायची. ती झालीच पाहिजे त्यांना. बराबर शिक्षा द्यायलाच पाहिजे कोणाला. गुन्हेगाराला सोडायचं नाही आपल्या गावात. तुम्ही बोलले ना मला काय नाही नाही. अहो मला माहितच नव्हतं ना हे आपल्या गावातले पोरं म्हणजे असं करतील असं वाटतच नव्हतं. ते मला विश्वास बसणं की ते पवारांनी असं केले. मग आता त्यासाठी पोलीस चौकशी चालू आहे. काय तर बघू आपण. चालते ठीक आहे. तरी कुणी असलं तरी सपोर्ट करू नका. नाही सपोर्ट नाही करणार. चालते, चला येऊ का? ठीक आहे ठीक. यार ते गावात काय झालंय माहितीये का तुम्हाला? अरे ते नदीला एक मुलाची डेड बॉडी सापडली. ते कसं काय झालं बरं? कोणी केलंय काय ते कळालं का नाही? मदन आणि प्रतापला उचललंय ना. कधी? कधी रे? आता मग वैशी चालू गावात चर्चा चालली बरं का तशीच. मारलं तिला? कोणी मारलं सांग? नाही मी नाही मारलं साहेब. कोणी मारलं सांग? साहेब मी नाही मारलं तिला. साहेब 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 मी नाही मारलं. साहेब साहेब मी नाही मारलं. कोणी मारलं? साहेब साहेब सांगतो साहेब. सांगतो साहेब. सांगतो साहेब. जय हिंद सर. काय झालं लोखंडे? सध्याची रात्री बसूपर्यंत त्याची खातेदारी झाली पण बोलायला काय तयार नाही तो. ओके असं करा, त्या प्रतापला घेऊया. सांगतो चला. आपणच लक्ष सोनवणे घ्या जा बाहेर. चल. बोल काय केलंस? मी नाही काय केलं साहेब. काय केलंस त्या पोरीचं? मी नाही मारलं. त्या दुसऱ्या गुन्हेगारांनी मारलं. नाव माझ्यावर आलं विनाकारण. नाही खरंच नाही, मला सोडावं. गुन्हा केल्यावर प्रत्येक गुन्हेगार असंच म्हणतो. लोखंडे त्याला आत घ्या आणि त्या मदतला बोलवा. हो साहेब. चल रे चल. आता तरी खरं खरं बोल. का मारलंस त्या पोरीला? मीच मारलंय तिला. का मारलं तिला? येतो हा किती वेळ झाला बघतेस याला. अरे तू कशाला आलीस इथं? काय करणार? कुठे शोधू तुला? इथं गावकरी येत माझा उगत राडा होईल. एक तर तू फोन पण नाही उचलत. माग काम आहेत रे. मी काय ऐकलं तुझं लग्न ठरलंय म्हणून? नाही तसलं काही नाहीये. तू माझं ऐक. एक काम कर, नदीवर जाऊन थांब. आपण तिथं बोलू. येशील? ठीक आहे. हो बरं तुझं नसेल तर आपण सकाळ उद्या जाऊन लग्न करू. मग तर झालं मंदिरात जाऊन. काय ते बंदोबस्त लावलंच पाहिजे. काय ग? किती वेळ झाला वाट बघतोय? काम होते गावात. तुझं नेहमीच असं असतं. नेहमी उशीर करतो. काय झालं बाकी? काय काय
नेहमीच असं. नाराज आहेस माझ्यावर? मग काय. अरे आपण उद्या जाऊन लग्न करू तेवढं मग तर झालं. नक्की ना. बाकी काय झालं बाकी काय. काय नाही. छान छान. गावात माझं आणि एका पोरीचं लग्न ठरलं होतं. ते तिला कळलं होतं. ती गावात येऊन ठिकाणं करणार होती. माझ्याकडे नाईलाज होतं सर. मॅडम त्यानं गुन्हा कबूल केलाय. त्याचं चार्जशीट बनवा आणि कोर्टात पाठवा. लोखंडे घेऊन जायला.